नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन स्टडीवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून फेब्रुवारीचा तिसरा आठवडा कंप्लीट करणार आहोत, ज्यामध्ये 14 फेब्रुवारीपासून 21 फेब्रुवारीपर्यंतच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आज आपण इथे बघूयात. ठीक आहे, तर हे लेक्चर थोडंसं मोठं असू शकतं कारण एक कंप्लीट वीक आपल्याला याच्यामध्ये पूर्ण करायचं आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर्स डेलीचे बघायचे असतील, रोजच्या रोज बघायचे असतील डेट वाईज, तर तुम्ही मला विजन गव्हर्नमेंट जॉबवरती सुद्धा फॉलो करू शकता. ठीक आहे, तिथे मी हे लेक्चर्स रोजच्या रोज अपलोड करत असते. तर आता आपण या लेक्चरमधून या पूर्ण वीकमधले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते कव्हर करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडेच लोकहितवादी यांचा जन्मदिन साजरा करण्यात आला. लोकहितवादी या टोपण नावाने डॅश डॅश यांना ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असंही म्हणतात. आता हे नाव का मिळाले वगैरे आपण बघूयाच, पण त्यापूर्वी मला इथं हे सांगायचे की हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांचा जन्म झालेला 18 फेब्रुवारी 1823ला आणि सध्या चालू आहे 2023. तर ह्यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणून ह्यांच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असं म्हणतात आणि हे 19व्या शतकामध्ये होऊन गेलेले. त्यांचा कार्यकाळ म्हणजे जन्म झालेला 1823ला आणि त्यांचा मृत्यू झालेला 1892ला. आणि हे मराठी पत्रकार होते, समाजसुधारक, तसेच इतिहासाचे लेखनकार सुद्धा होते. 1848 ते 1850 या पिरियडमध्ये त्यांनी छोटे छोटे निबंध लिहिलेले, 108 निबंध त्यांनी लिहिले होते समाज सुधारणेच्या विचार मांडण्यासाठी. तर हे जे निबंध आहेत ते त्यांनी लोकहितवादी या टोपण नावाने लिहिलेले आणि ते लोकहितवादींची शतपत्रे या नावाने ते ओळखले जातात. आणि या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाज सुधारणाविषयक त्यांचे विचार समाजासमोर मांडले, त्याच्यामुळे त्यांना लोकहितवादी असं म्हणतात. ओके, हे त्यांचं टोपण नाव होतं ते निबंध लिहिण्याच्या मागचं. तर ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकामधून ते प्रसिद्ध झाले होते. आणि लक्षात ठेवा, प्रभाकर हे जे साप्ताहिक होतं त्याचे संपादक कोण असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक होते, ज्यामधून लोकहितवादींची शतपत्रे पब्लिश झाली होती. ओके, साप्ताहिकाचं नाव आहे प्रभाकर. तर धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी लहान मोठे जवळपास 39 असे ग्रंथ लिहिले होते. आणि एवढंच नाही तर त्यांचा इकॉनॉमिक स्टडीसुद्धा खूप चांगला होता. आपल्या देशाच्या आर्थिक प्रश्नांचा सुद्धा लोकहितवादी यांनी खूप खोलवर जाऊन विचार केलेला आहे. आणि त्यातूनच 1849 साली प्रसिद्ध झालेला त्यांचा एक ग्रंथ होता लक्ष्मी ज्ञान. हा मराठीतला अगदी सुरुवातीच्या अर्थशास्त्रीय ग्रंथांपैकी एक मानला जातो. तेव्हा अर्थशास्त्र हा शब्द रूढ झालेला नव्हता जेव्हा त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला. त्याचं नाव होतं लक्ष्मी ज्ञान. ओके, म्हणजे खूप सुरुवातीपासून ते अर्थशास्त्राचा विचार करायचे. पुण्याच्या नेटिव्ह जनरल लायब्ररीच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता. यासोबतच ज्ञानप्रकाश या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा होता. आणि मुंबईहून निघणारं इंदुप्रकाश या पत्राच्या स्थापनेमध्ये सुद्धा ते होते. लोकहितवादी या नावाचे एक नियतकालिक सुद्धा ते स्वतःसुद्धा काही काळ त्यांनी चालवलेलं आहे. आणि अहमदाबाद इथं असताना गुजराती प्रार्थना समाज, गुजराती पुनर्विवाह मंडळ याची सुद्धा त्यांनी उभारणी केलेली. म्हणजे फक्त त्यांनी नाही, काही लोकांनी मिळून त्याची उभारणी केलेली, पण त्यामध्ये सुद्धा ह्यांचा मोठा वाटा होता. ओके, लोकहितवादींचे जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांची नावं आणि ते कधी पब्लिश झाले हे पण आपण बघून घेऊयात. यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांचा ग्रंथ महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण हा 1849मध्ये पब्लिश झाला होता. यंत्रज्ञान 1850ला पब्लिश झाला. निगम प्रकाश हा गुजराती ग्रंथ आहे 1874. जातीभेद 1877. गीता तत्वग्रंथ 1878ला. ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती हा 1883ला. स्थानिक स्वराज्य संस्था हा पण 1883ला. आणि गुजरातचा इतिहास हा 1885ला हे काही पब्लिश झालेले ग्रंथ आहेत. ठीक आहे, आणि या महान व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे 9 ऑक्टोबर 1892 रोजी. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अलीकडेच डॅश डॅश हा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 13वा क्रिकेटपटू ठरला आहे. याचा आन्सर आहे पहिला पर्याय चेतेश्वर पुजारा. तर रिसेंटली जे दिल्लीमध्ये मॅचेस चालू आहेत भारत वर्सेस ऑस्ट्रेलिया, तर हे जे टेस्ट मॅच चालू आहेत यामध्ये जे दुसरा टेस्ट मॅच होता तर हा खेळून या चेतेश्वर पुजारांनी एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे की तो आता 13वा आपला भारताचा असा क्रिकेटपटू ठरला आहे ज्यांनी 100 क्रिकेट टेस्ट मॅच खेळलेले आहेत. ओके, याच्या टेस्ट मॅचचा हा जे रेकॉर्ड आहे ना त्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे
ह्यांनी पहिला टेस्ट मॅच सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्धच खेळलेला 2010 मध्ये. आणि आता हे जे रेकॉर्ड बनवलं 100 टेस्ट मॅच खेळण्याचं, हे सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्धच बनवलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याचा जो 13 वर्षाची जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये तो भारताचा एक खूप प्रमुख बॅट्समन म्हणून समोर आला. त्यांनी 99 मॅचमध्ये 7021 धावा केलेल्या आहेत. याच्यामध्ये त्यांनी 19 सेंचुरी केलेल्या आहेत आणि 34 हाफ सेंचुरी केलेल्या आहेत, अर्धशतकं त्यांनी केलेली आहेत. त्यामध्ये त्याचा हायेस्ट स्कोर आहे 206 नॉटआउटचा. चेतेश्वर पुजाराबद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट बघू. त्याचं संपूर्ण नाव आहे चेतेश्वर अरविंद पुजारा. तो बऱ्याच वेगवेगळ्या संघांकडून खेळलेला आहे, जसं की भारत तर आहेच त्यातला एक, त्याशिवाय डर्बीशायर, भारत ए, इंडिया ग्रीन, इंडिया अंडर-19 टीमकडून पण तो खेळलेला आहे, किंग्स 11 पंजाबकडून, कोलकाता नाईट रायडर्सकडून, नॉटिंगमशायरकडून, RCBकडून, सौराष्ट्र अंडर-16, सौराष्ट्र अंडर-19 आणि यॉर्कशायर हे काही त्यातले संघ आहेत ज्याच्याकडून तो खेळलेला आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये त्याचं पदार्पण झालेलं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, जे मी आता तुम्हाला सांगितलं 2010 मध्ये, 9 ते 13 ऑक्टोबर 2010 मध्ये हे मॅचेस चाललेले आपल्या बेंगलुरू या ठिकाणी. आणि आंतरराष्ट्रीय वन डे मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं झिम्बाब्वेच्या अगेन्स्ट 2013 मध्ये बुलवायो या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणते बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायदा 1967 अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले? खालिस्तान टायगर फोर्स आणि जम्मू काश्मीर गझनवी फोर्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, हे दोन्ही पर्याय जे आहेत तर हे याचं उत्तर आहे, म्हणजेच तिसरा पर्याय 1 आणि 2 दोन्ही सुद्धा. तर आपल्या गृह मंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्स म्हणजेच KTF आणि जम्मू काश्मीर गझनवी फोर्स यांना आता बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायदा 1967च्या अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय. खूप महत्त्वाचा कायदा आहे हा, हे नाव लक्षात ठेवा. आणि हे जे इयर आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि कुणाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलंय तर खलिस्तान टायगर फोर्स आणि जम्मू काश्मीर गझनवी फोर्स ह्या त्या 2 संघटना आहेत. KTF ही एक अतिरेकी संघटना आहे ज्याचा उद्देश पंजाबमध्ये दहशतवाद परत सुरू करणं हा आहे. ही संघटना पंजाबमध्ये टार्गेट किलिंग सुद्धा करते, शिवाय दहशतवादाच्या वेगवेगळ्या कृत्यांना सुद्धा ही संघटना प्रोत्साहन देते. आणि त्याच्यामुळेच त्यांना आता दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे KTF, लक्षात ठेवा. आणि जम्मू काश्मीर गझनवी फोर्स काय करते तर घुसखोरी, अंमली पदार्थ आणि तस्करी आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यामध्ये या जम्मू काश्मीर गझनवी फोर्सचा सहभाग असल्याचं आढळलंय. आणि म्हणून आता हिला सुद्धा दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. ओके. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, तहरीक-उल-मुजाहिदीन आणि हरकत-उल-जिहाद इस्लामी याच्यासारख्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांमधून ते आपले कार्यकर्ते आणतात या संघटनेसाठी. आणि ह्या ज्या त्यांच्या दहशतवादी ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी हे या संघटनांमधून कार्यकर्त्यांना आणतात. आता हा जो ॲक्ट आहे ज्याच्या अंडर ह्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले ते पण आपण बघून घेऊयात. तर ह्या ॲक्टचं नाव आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट म्हणजेच UAPA. याला आपण मराठीमध्ये बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायदा असंही म्हणतो. हा 1967 मध्ये पारित झालेला आहे. UAPA लक्षात ठेवा. भारतातील बेकायदेशीर उपक्रमांना प्रभावीपणे प्रतिबंध करणं हे ह्या कायद्याचं उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये सर्वोच्च शिक्षा कोणती आहे हे पण लक्षात ठेवा. यावरती सुद्धा एखादी लाईन बनू शकते. तर यामध्ये या कायद्याची सर्वोच्च शिक्षा म्हणून मृत्यूदंड आणि जन्मठेपेच्या शिक्षा आहेत. ठीक आहे. तर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे रिसेंटली आपल्या गृह मंत्रालयाने हरविंदर सिंग संधू याला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. तर 2019 पर्यंत असा एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करण्याची सरकारला परवानगी नव्हती. पण या ॲक्टमध्ये 2019ला एक दुरुस्ती झाली या अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्टमध्ये. आणि या 2019च्या दुरुस्तीनं सरकारला व्यक्तींना सुद्धा दहशतवादी म्हणून घोषित करण्याची परवानगी या ॲक्टने आता दिलेली आहे. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, हरविंदर सिंग संधू याला आता सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी फिजीची राजधानी सुवा इथे डॅश डॅश यांच्या पुतळ्याचं अनावरण केलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय सरदार पटेल. भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी फिजीची राजधानी सुवा या ठिकाणी असलेलं जे इंडिया हाऊस आहे तर या ठिकाणी सरदार पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण केलंय. कारण याच पिरियडमध्ये तिथे 12वं जागतिक हिंदी परिषद चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी S जयशंकर यांनी सहभाग घेतला होता आणि या पिरियडमध्येच या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे. आता आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. यांचा जन्म झालेला आहे 31 ऑक्टोबर 1875 साली गुजरातमधल्या नाडियाड या ठिकाणी.
हे आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री आहेत, तसंच आपल्या भारताचे पंतप्रधान सुद्धा ते राहिलेले आहेत. भारतीय संविधान समितीच्या वेगवेगळ्या समित्यांचे ते प्रमुख होते, जसं की मूलभूत हक्कांची सल्लागार समिती, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि वगळलेल्या क्षेत्रांची समिती, प्रांतीय घटना समिती या काही समित्यांचे ते प्रमुख होते. तसंच खेडा सत्याग्रह जो की 1918ला झालेला, 1928चा बारडोली सत्याग्रह, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसह त्यांनी एकत्रित केलं होतं. बारडोलीच्या ज्या महिला आहेत तर त्यांनी वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी दिली आहे. हा मुद्दा इथं खूप जास्त महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करा. हा प्रश्न वन लाइनरमध्ये विचारला जाऊ शकतो ग्रुप सी आणि डी मध्ये. ठीक आहे, तर सरदार म्हणजे काय, तर मुख्य माणूस किंवा नेता असा त्या सरदार शब्दाचा अर्थ होतो. तर बारडोलीच्या महिलांनी वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी दिली आहे, लक्षात ठेवा. फाळणीनंतर जो वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार होत होता, तर त्या हिंसाचारानंतर शांती स्थापनेमध्ये सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलांनी खूप मोठं कार्य केलं होतं. सरदारांनी आपल्या हिंदुस्थानातल्या 565 अर्धस्वायत्त संस्थानांचं भारतात विलिनीकरण करून घेतलं आणि हे त्यांचं खूप मोठं कार्य आहे. मुत्सद्देगिरी करून किंवा जर गरज पडलीच तर सैन्यबळ वापरून त्यांनी ही संस्थानं आपल्या भारतामध्ये विलीन केली आणि म्हणूनच ते आपल्या भारताचे लोह पुरुष म्हणून आपण त्यांना ओळखतो. भारताची एकता आणि अखंडतेसाठी त्यांनी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलंय आणि म्हणूनच आपल्या भारत सरकारने त्यांचा जन्मदिवस म्हणजे 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करायचं ठरवलंय. त्यांचा मृत्यू झालेला 15 डिसेंबर 1950ला. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतीय रेल्वेने भारत गौरव डिलक्स AC पर्यटक ट्रेन श्रीराम जानकी यात्रा अयोध्या ते डॅश डॅश सफदरजंग रेल्वे स्टेशन दिल्ली येथून सुरू केली. तर ह्याचं उत्तर आहे दुसरा पर्याय, जनकपूर या ठिकाणी. तर जनकपूर कुठं आहे, तर ते आहे नेपाळमधले. ओके, तर भारतीय रेल्वेने 17 फेब्रुवारीला भारत गौरव डिलक्स AC टुरिस्ट ट्रेन श्रीराम जानकी यात्रा अयोध्यापासून जनकपूर दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून सुरू केली आहे. ही ट्रेन उत्तर प्रदेशमधल्या अयोध्या आणि नेपाळमधलं जनकपूर या 2 महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांनाही जोडणार आहे. तसंच 7 दिवसांचा ह्या ट्रेनचा प्रवास असणार आहे, ज्याच्यामध्ये ती अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी आणि प्रयागराज या मार्गांवरून ही ट्रेन जाणार आहे. याच्यामध्ये 4 फर्स्ट AC डबे आहेत, 2 सेकंड AC डबे आहेत आणि 2 रेल्वे रेस्टॉरंटसुद्धा आहेत. तसंच एक लायब्ररीसुद्धा आहे या ट्रेनमध्ये. आणि यामध्ये पर्यटकांची कॅपॅसिटी आहे 156, म्हणजे यामध्ये 156 पर्यटन बसू शकतात. आणि पर पर्सन ह्याचं भाडं आहे जवळपास 39,000 रुपये किंवा यापासून प्राइसेस सुरू होत आहेत. टूर पॅकेजमध्ये काय काय असणार आहे, तर फक्त ट्रेनचा प्रवासच नाही तर AC हॉटेलमध्ये रात्रीचा मुक्काम आणि शाकाहारी जेवणसुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. आणि IRCTCनं ह्यासाठी एक EMI पेमेंटचा ऑप्शनसुद्धा पर्यटकांसाठी दिलेला आहे. आणि हे EMIसाठी त्यांनी पेटीएम आणि रेझर पेशी त्यांनी करार केलेला आहे. ओके, आणि जे युजर आहेत किंवा ज्यांनी हे EMI घेतला आहे तर ते 3 महिन्यापासून ते 24 महिन्यांच्या पिरियडमध्ये ते EMI त्यांचा पे करू शकतात. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच BCCI निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा डॅश डॅश यांनी दिला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, चेतन शर्मा. तर चेतन शर्मा यांनी या पदावरून राजीनामा दिला आहे कारण ते एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेले आहेत. तुम्ही न्यूज चॅनलवरती बघत असाल की एका न्यूज एजन्सीनं त्यांच्यावरती एक स्टिंग ऑपरेशन केलेलं, ज्याच्यामध्ये चेतन शर्मा हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलताना दिसले. आणि या कारणावरून चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIच्या मुख्य निवडकर्ता किंवा चीफ सिलेक्टर या पदाचा त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. ठीक आहे, बघा ही जी टीम आहे ना, याच्यामध्ये एकूण 5 सदस्य असतात या निवड समितीमध्ये. तर ते कोणकोणते, तर एक होते हे चेतन शर्मा आणि 4 इतर कोणते आहेत ते पण नावं लक्षात ठेवा. S शरत, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला, शिव सुंदर हे बाकीचे 4 इतर सिलेक्टर आहेत. चीफ सिलेक्टर कोण होते, चेतन शर्मा. ठीक आहे, BCCI बद्दल थोडक्यात सांगायचं तर BCCI म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. याची स्थापना 1928ला झाली होती. अध्यक्ष आहेत सध्याचे रॉजर बिन्नी आणि सचिव आहेत जय शहा. हेडक्वार्टर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण चेतन शर्मा यांच्याबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. तर बघा, चेतन शर्मा यांच्या नावावरती एक खूप इम्पॉर्टंट रेकॉर्ड आहे की वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला बॉलर ठरला होता.
आता ही हॅट्रिक कधी झालेली तर 1987च्या वर्ल्ड कपमध्ये, स्पेसिफिकली 31 ऑक्टोबर 1987 रोजी वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारा तो पहिला बॉलर बनला होता. ओके, त्यांनी आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये पदार्पण केलेलं पाकिस्तानच्या विरुद्धच्या मॅचमध्ये 1984 साली लाहोर या ठिकाणी हा मॅच झाला होता. आणि इंटरनॅशनल वन डेमध्ये वेस्ट इंडिजच्या विरुद्ध त्यांनी मॅच खेळलेला 1983ला जमशेदपूर या ठिकाणी तो मॅच झाला होता. ओके, आणि ह्यांच्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ह्यांचे मामा यशपाल शर्मा ह्यांनी सुद्धा क्रिकेट खेळलेलं आहे. आणि हे जे मामा भाचे यांची जी जोडी होती तर ह्यांनी 2 वन डे सामने एकत्र खेळलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. अलीकडेच लेफ्टनंट जनरल डॅश डॅश यांची लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय MV सुचिंद्र कुमार. हे आता आपल्या भारताच्या लष्कराचे नवीन उपप्रमुख असणार आहेत, म्हणजेच डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतील. आपल्या भारतीय लष्कराने लेफ्टनंट जनरल MV सुचिंद्र कुमार यांची आता लष्कराची नवीन उपप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट जनरल BS राजू यांची दक्षिण पश्चिम आर्मी कमांडमध्ये आर्मी कमांडर म्हणून बदली सुद्धा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, भारतीय लष्कराबद्दल सांगायचं झालं तर ह्याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतीय सैन्याची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1895 साली आणि सध्याचे लष्कर प्रमुख आहेत जनरल मनोज पांडे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. अलीकडेच झालेल्या GST परिषदेच्या 49व्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? याचं उत्तर आहे पहिला पर्याय निर्मला सीतारामन. तर रिसेंटली नवी दिल्ली येथं 49वी GST परिषद पार पडली. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. ठीक आहे, GST परिषदेची या आधीची बैठक झाली होती 48वी बैठक 22 डिसेंबर 2022ला. ठीक आहे, तर GST लागू झाल्यापासून बऱ्याच वेळा GST परिषदेवरती त्याच्या रचनेवरती आयोग हा प्रश्न विचारत असतो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला हे GST परिषदेवरती प्रश्न बघायला मिळू शकतात. त्यामुळे आपण याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारला शिफारशी करण्यासाठी GST परिषद ही एक संविधानात्मक संस्था आहे. ओके, 2016मध्ये आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 279A च्या अंतर्गत राष्ट्रपतींच्या आदेशानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. केंद्रीय अर्थमंत्री हे ह्या परिषदेचे अध्यक्ष असतात. याचं हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. केंद्रीय महसूल सचिव हे परिषदेचे पदसिद्ध सचिव म्हणून काम करतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चौथा पर्याय आपला महाराष्ट्र हे यावर्षीच्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पहिल्या नंबरवरती आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी खूप चांगले प्रयत्न केलेत आणि बऱ्याच जणांचं आन्सर करेक्ट सुद्धा आलेलं आहे, जसं की विठ्ठल तिडके सर, रिम्पी टिचकुले मॅम, ऋत्विक मॅक्स सर आणि महेश गायकवाड सर यांचे आन्सर सुद्धा बरोबर आलेली आहेत. चला तर मग या खेलो इंडिया युथ गेम्सबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये यावरती प्रश्न असतोच. ओके, तर ह्या वर्षीची ही जे गेम्स होते ही याची 5वी आवृत्ती होती. यामध्ये जे ऑप्शन्स आहेत ना बाकीचे, हरियाणा हे दुसऱ्या नंबरवरती आहे यावर्षी आणि मध्य प्रदेश तिसऱ्या नंबरवर, राजस्थान आहे चौथ्या क्रमांकावरती. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राला 56 म्हणजे 56 गोल्ड मेडल मिळालेले आहेत आणि टोटल पदकं 161 आहेत, ज्यामध्ये 56 गोल्ड मेडल आहेत आणि सिल्वर मेडल आहेत 55 आणि ब्रॉन्झ मेडल आहेत 50. ओके, त्यानंतर दुसरा क्रमांक आहे हरियाणाचा. हरियाणाला एकूण 128 मेडल मिळालेले आहेत. मध्य प्रदेशला 96 मेडल आहेत टोटल. राजस्थानला आहेत 48, ज्यापैकी 19 गोल्ड मेडल आहेत. दिल्लीला आहेत 64 मेडल्स टोटल, ज्यापैकी 16 गोल्ड मेडल आहेत आणि 6व्या नंबरवरती आहे केरळ. ओके, पहिला महाराष्ट्र, दुसरा हरियाणा, तिसरा मध्य प्रदेश, चौथा आहे राजस्थान, 5वा आहे दिल्ली आणि 6वा आहे केरळचा नंबर. यावर्षीची ही या गेम्सची 5वी आवृत्ती होती आणि यावर्षीचे गेम्स हे मध्य प्रदेश इथं झालेले आहेत 30 जानेवारीपासून ते 11 फेब्रुवारी 2023 या पिरियडमध्ये. ठीक आहे, यावर्षीचा मॉस्कॉट लक्षात ठेवा. यावर्षीचा मॅस्कॉट म्हणजे शुभंकर होता. आशा नावाचा एक चित्ता. आता हे जे नाव आहे आशा, हे नाव या चित्त्याला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहे. खेलो इंडिया युथ गेम्स हे आपल्या भारत सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत असलेला एक प्रमुख कार्यक्रम आहे. ठीक आहे,
आता तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये असाही प्रश्न दिसू शकतो की एका साईडला गट अ मध्ये इयर देतील आणि गट ब मध्ये त्या वर्षी कोणत्या शहरामध्ये हे गेम्स पार पडले असं विचारलं जाऊ शकतं. मॅच द पेअरचा प्रश्न बनू शकतो. तर तेही आपण बघून घेऊया. 2018ची एडिशन पहिली आवृत्ती होती, ती झालेली नवी दिल्ली येथे. तिथे विनर होता हरियाणा. आपण तेव्हा महाराष्ट्र आपला रनरअप होता. दुसऱ्या वर्षी 2019ला पुण्याला झालेले हे गेम्स आपण जिंकलो होतो महाराष्ट्र, हरियाणा रनरअप होता. त्याच्या पुढच्या वर्षी सुद्धा आपणच जिंकलेलो, जेव्हा 2020मध्ये गुवाहाटीला हे गेम्स झालेले आणि हरियाणा तेव्हा रनरअप होता. त्यानंतर 2021ला पंचकुला या ठिकाणी हे गेम्स पार पडले, हरियाणा विनर होता तर आपण तेव्हा रनरअप होतो. आणि 2022ला म्हणजे भोपाळ या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये हे गेम्स झालेले आणि तेव्हा आपण जिंकलो यावर्षी आणि रनरअप आहे हरियाणा. ठीक आहे. तर एवढे काही मुद्दे या गेम्सबद्दल महत्त्वाचे होते जे आपण बघितले. 15 फेब्रुवारीपासून 3 दिवसीय 12वे जागतिक हिंदी संमेलन कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, फिजी या देशामध्ये हे संमेलन होणार आहे. जागतिक हिंदी संमेलन हे कितवं आहे? तर 12वं आहे, लक्षात ठेवा. या संमेलनाबद्दल महत्त्वाची माहिती बघून घेऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताची अधिकृत भाषा आहे हिंदी. तर या हिंदीची कीर्ती जगातल्या बऱ्याच प्रदेशांमध्ये सारखी वाढत राहावी या उद्देशाने हे संमेलन दरवर्षी आयोजित केलं जातं. आणि यावर्षीची ही फिजी इथे होणारी 12वी आवृत्ती आहे या जागतिक हिंदी संमेलनाची. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की सरकारच्या पाठिंब्याने यावर्षी फिजीमध्ये 12वी जागतिक हिंदी परिषद आयोजित केली जाईल आणि ही परिषद 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण प्रशांत महासागरातल्या नाडी या ठिकाणी होणार आहे. 12व्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन करण्यासाठी आपल्या भारताचे जवळपास 270 सदस्यीय शिष्टमंडळ फिजीला भेट देणार आहे. यासोबतच या परिषदेमध्ये 50 देशांचे प्रतिनिधीसुद्धा सहभागी होणार आहेत. 12व्या जागतिक या हिंदी परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन 15 फेब्रुवारीला आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि फिजीचे पंतप्रधान सितिवेनी रबुका हे करणार आहेत. आणि लास्ट इयरचं कुठं झालेलं 11वं हे पण लक्षात ठेवा, त्यावरतीही प्रश्न बनू शकतो. तर गेल्या वर्षी मॉरिशसमध्ये झालं होतं हे जागतिक हिंदी संमेलन आणि तेव्हाच अनाऊन्स केलेलं की पुढच्या वर्षीचं म्हणजे 12वं जागतिक हिंदी संमेलन हे फिजी या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. आणि एक मुद्दा महत्त्वाचा की या वर्षीची थीम काय होती या परिषदेची? तर हिंदी ट्रॅडिशनल नॉलेज टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही या वर्षीच्या 12व्या जागतिक हिंदी परिषदेची थीम होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्या देशात का आयोजन केलं असेल बरं? तर फिजी या देशामध्ये पहिल्यांदाच या परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय समुदाय राहतो. तसंच पॅसिफिक बेटावरच्या देशातल्या 37% जास्त लोकसंख्या ही आपल्या भारतीय वंशाची आहे. म्हणून यावर्षी फिजी या देशात प्रथमच या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच ललिता लाजमी यांचं मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं, त्या कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, चित्रकार होत्या त्या. प्रसिद्ध चित्रकार होत्या त्या ललिता लाजमी. यांचं 90व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालं आहे. 1932मध्ये त्यांचा जन्म झालेला. त्यांना नृत्याची आणि चित्रकलेच्या दोन्ही गोष्टीची आवड होती. त्यांचे भाऊ गुरुदत्त हे डायरेक्टर आहेत, निर्मातेसुद्धा आहेत. तसंच त्यांची मुलगी आहे कल्पना लाजमी, ह्यासुद्धा प्रसिद्ध डायरेक्टर आहेत. ठीक आहे. अजून एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे यांच्याबद्दल की आमिर खाननी डायरेक्ट केलेला पिक्चर तारे जमीन पर तुम्ही बघितला असेल, तर त्या पिक्चरमध्ये सुद्धा ह्यांनी एक भूमिका केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो म्हणजे IISS ची 23वी आवृत्ती 15 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, कोलकाता इथं यावर्षीची इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो ची 23वी आवृत्ती 15 ते 17 होणार आहे. ठीक आहे. आणि हे कशासाठी असतं तर आपल्या देशाने या सी फूड क्षेत्रामध्ये किती प्रगती केलेली आहे तर ह्याचं प्रदर्शन करण्यासाठी हे सी फूड शो असणार आहे. एमपेडा म्हणजे सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण, सी फूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने संयुक्तपणे बिस्वा बांगला मेला या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित होणार आहे. आणि 2006मध्ये कलकत्ता इथं हा शेवटचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यानंतर आता डायरेक्ट 2023मध्ये हा कार्यक्रम कोलकाताला आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे. एमपेडाने कोलकाता इथं IISS दरम्यान G20 देशांवर विशेष भर देऊन इंटरनॅशनल बायर सेलर मीट आयोजित करण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. का बरं G20 देशांवरती विशेष भर? कारण यावर्षी G20चं अध्यक्षपद आपल्याकडे आहे. पश्चिम बंगालबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती घेऊ. तर हे आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताच्या पूर्वेकडचं एक राज्य आहे. हे बंगालच्या उपसागराच्या
काठावर असलेलं हे एक राज्य आहे ज्याची राजधानी आहे कोलकाता. सध्याच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बनणार आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण पहिलं हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतंच. आणि हे आपल्या भारतातलं पहिलं राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर असणार आहे जे की दिल्ली, चौथा पर्याय, इथं बांधलं जाणार आहे. ठीक आहे. कुणाच्या सहकार्याने? तर ह्याचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते GA इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड याला मिळालेला आहे. 2023मध्ये देशातलं पहिलं राष्ट्रीय मेट्रो रेल नॉलेज सेंटर डिझाईन आणि बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट या GA इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेलं आहे. हे केंद्र दिल्लीतल्या विश्वविद्यालय मेट्रो स्टेशनवर स्थित असणार आहे आणि सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवरती हे बांधलं जाणार आहे. आपल्या पूर्ण भारतामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर्स मेट्रोचं काम करतायत, त्याला डेव्हलप करतायत, तर त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम हे सेंटर करणार आहे. ठीक आहे. आणि मेट्रोचं आगमन पाहणारं कलकत्ता हे पहिलं शहर होतं, हाही मुद्दा लक्षात ठेवा. रॅपिड मेट्रो रेल गुडगाव ज्यांनी नोव्हेंबर 2013मध्ये काम सुरू केलं, हे भारतातलं पहिलं खाजगी मालकीचं आणि ऑपरेट केलेलं मेट्रो नेटवर्क आहे. आणि दिल्ली मेट्रो हे भारतातलं पहिलं आधुनिक मेट्रो नेटवर्क आहे जे की 2002मध्ये कार्यरत झालं. दिल्ली मेट्रो हे जगातलं 4थ्या क्रमांकाचं नेटवर्क आहे, लक्षात ठेवा, मुद्दा महत्त्वाचा आहे, जे की 97 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचं हे नेटवर्क आहे आणि जे ड्रायव्हरलेस टेक्नॉलॉजीनं चालतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, युनेस्को शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? याचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, अँजेला मर्केल. तर जर्मनीतल्या निर्वासितांना मदत केल्याबद्दल माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांना युनेस्को शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांना देश आणि युरोपीय भागीदारांच्या विरोधानंतर सुद्धा जर्मनीमध्ये 1.2 दशलक्षापेक्षा जास्त स्थलांतरितांचे स्वागत करण्याच्या निर्णयासाठी यावर्षीचा हा शांतता पुरस्कार मिळालेला आहे. अँजेला मर्केल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म झालाय 17 जुलै 1954ला हॅम्बर्ग, पश्चिम जर्मनी येथे. 2005च्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये त्या पहिल्या महिला चान्सलर बनल्या. 14 मार्च 2014ला त्या चौथ्या आणि शेवटच्या वेळी जर्मनीच्या चान्सलर झाल्या. राजकारणात यायच्या आधी त्या रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करायच्या. ठीक आहे. या पुरस्काराबद्दल पण माहिती बघू. या पुरस्काराचं पूर्ण नाव आहे फेलिक्स हॉफआउट-बॉयग्नी युनेस्को पीस प्राइज असं याला म्हणतात. आणि हा सन्मान आयव्हरी कोस्टच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या नावावर आहे. हे जे नाव आपण थोडंसं अवघड नाव बघतोय ना, फेलिक्स हॉफआउट-बॉयग्नी, तर हे नाव आयव्हरी कोस्टचे माजी राष्ट्राध्यक्षांचं आहे ज्यांच्या नावावरून हा पीस प्राइज देण्यात येतं. ठीक आहे. याची सुरुवात 1989मध्ये झालेली जीवित व्यक्ती आणि सक्रिय सार्वजनिक किंवा खाजगी संस्था ज्यांनी शांततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले अशांना हा सन्मान देण्यात येतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 16 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 दिवसांच्या आदी महोत्सवाचे उद्घाटन कुठे केले? याचं उत्तर आहे दुसरा पर्याय, दिल्ली या ठिकाणी. 16 फेब्रुवारीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम इथं 15 दिवसांच्या आदी महोत्सवाचे उद्घाटन केले. या महोत्सवामध्ये 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले जवळपास 1000पेक्षा जास्त आदिवासी कारागीर आणि कलाकार सहभागी झाले होते, ज्याच्यामध्ये 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या आदिवासी जे कुक होते त्यांचा पण समावेश होता आणि ज्यांच्यासाठी 20 फूड स्टॉल लावण्यात आले होते. देशभरातल्या आदिवासी कारागिरांना या महोत्सवामध्ये बाजरीच्या पाककृती प्रदर्शित करण्यासाठी आणि बाजरीच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बोलवण्यात आलेलं, कारण भारताने 2023 हे इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून घोषित केलंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2023मध्ये कोणता देश आपल्या पहिल्या महिला अंतराळवीराला अंतराळ मोहिमेवरती पाठवणार आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, सौदी अरेबिया. तर हा देश 2023मध्ये आपल्या पहिल्या महिला अंतराळवीराला अंतराळ मोहिमेवरती पाठवणार आहे. या महिलेचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, रायना बर्नावी असं त्या पहिल्या महिला अंतराळवीराचं नाव असणार आहे. सौदी अरेबिया हे पहिल्यांदाच पाठवतं एका महिलेला या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या मोहिमेवरती. ठीक आहे. त्यांच्यासोबत सहकारी असतील सौदी पुरुष अंतराळवीर अली अल कर्नी आणि हे मोहिमेवरती जाणार आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या. तसंच अंतराळवीर AX2 या अंतराळ मोहिमेच्या क्रूमध्ये सामील होतील हे, आणि USA मधून हे अंतराळ उड्डाण सुरू होणार आहे. सुलतान ऑफ स्पेस असं टोपण नाव असलेले नेयादी हे 41 वर्षांचे आहेत. ह्यांचंही नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. नेयादी यांना सुलतान ऑफ स्पेस असं म्हणतात. ते 41 वर्षांचे आहेत आणि हे सुद्धा SpaceX फाल्कन 9
या रॉकेटवर ISSसाठी प्रक्षेपण करून अंतराळात 6 महिने घालवणारे पहिले अरब अंतराळवीर बनणार आहेत. ठीक आहे, हे एवढे काही महत्त्वाचे पॉईंट होते. आय होप तुम्ही नोट डाऊन केले असतील. अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा म्हणजे 1985मध्ये 1985मध्ये सौदीचे प्रिन्स सुलतान बिन सलमान बिन अब्दुल अजीज, हे नाव मोठं आहे पण लक्षात ठेवावं लागणार आहे आपल्याला. तर 1985मध्ये हे सौदीचे प्रिन्स सुलतान बिन सलमान बिन अब्दुल अजीज हे एक हवाई दलाचे पायलट US आयोजित अंतराळ मोहिमेमध्ये त्यांनी भाग घेतलेला आणि ते अंतराळात प्रवास करणारा हा पहिला अरब मुस्लिम देश ठरलेला आहे. ठीक आहे, कुणी भाग घेतलेला म्हणजे कोण गेलेला तर सौदीचे प्रिन्स गेलेले. कधी 1985मध्ये. आणि त्यामुळे हे अंतराळात प्रवास करणारा हा देश पहिला बनला आहे त्यांच्यामुळे. ठीक आहे, म्हणजे पहिला अरब मुस्लिम देश ठरला आहे. तर सौदी अरेबियाबद्दल सांगायचं झालं तर याची राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि सध्याचे याचे राजा आहेत सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद. ठीक आहे, पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने कोणत्या देशात मार्बर्ग रोगाचा प्रथमच उद्रेक झाल्याची पुष्टी केली आहे? हा या लेक्चरमधला पहिलाच आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, इक्वेटोरियल गिनी. तर इक्वेटोरियल गिनीने मार्बर्ग विषाणू रोगाच्या पहिल्या उद्रेकाची पुष्टी केली आहे. WHO ने फेब्रुवारी 2023मध्ये या देशामध्ये मार्बर्ग रोगाचा पहिल्यांदाच उद्रेक झाल्याची पुष्टी केली आहे. मार्बर्ग विषाणू रोग हा एक अत्यंत विषाणूजन्य रोग आहे ज्याच्यामुळे रक्तस्रावी ताप येतो आणि ताप आल्यानंतर किंवा ज्या लोकांना ह्याचं इन्फेक्शन झालं आहे त्यामध्ये 88% एवढ्या लोकांचे मृत्यू होतात. म्हणजे या रोगामध्ये मृत्यूचं प्रमाण 88% आहे. म्हणून हा खूप डेंजर रोग आहे. आणि इक्वेटोरियल गिनीमध्ये या मार्बर्ग विषाणूचे 16 संशयित प्रकरणं आतापर्यंत नोंदवली गेलेली आहेत. इक्वेटोरियल गिनी या देशाबद्दल सांगायचं झालं तर हे एक मध्य आफ्रिकन देश आहे. 1968मध्ये हा स्पेनपासून स्वातंत्र्य झाला आणि ह्याची राजधानी आहे मलाबो. सध्याचे राष्ट्रपती आहेत टिओडोरो ओबियांग नुगा मासोगो. पंतप्रधान आहेत मॅन्युएला रोका बोटे. ठीक आहे, हा मार्बर्ग व्हायरस जो आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघून घेऊया कारण याबद्दल सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. मार्बर्ग विषाणू रोग किंवा त्याला MVD मार्बर्ग व्हायरस डिसीज असंही म्हणतात, ज्याला पूर्वी मार्बर्ग रक्तस्रावी ताप असंही सुद्धा ह्या व्हायरसला म्हणायचे. हा मानवांमध्ये खूप गंभीर आणि खूप प्राणघातक असा आजार आहे कारण आत्ताच आपण बघितलं 88% मृत्यूचं प्रमाण आहे ज्यांना इन्फेक्शन होतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे, मार्बर्ग आणि इबोला हे दोन्ही विषाणू हे फिलोइरिडे या कुटुंबातले फिलोव्हायरसचे सदस्य आहेत. जरी वेगवेगळ्या विषाणूंमुळे हे झाले असले तरी सुद्धा हे दोन्ही रोग क्लिनिकली सेम आहेत. लक्षात ठेवा, यावरती सुद्धा एखादी लाईन बनू शकते. मार्बर्ग आणि इबोला विषाणू हे क्लिनिकली सेम आहेत, दोन्ही एकाच कुटुंबातले आहेत, फिलोव्हिरिडे या कुटुंबातले. ओके, याचा संसर्ग कसा होतो तर रुसेक्टस इजिप्टियाकस आणि टेरोपोडिडे या कुटुंबातल्या जे फ्रूट बॅट्स असतात म्हणजे फळ वटवाघूळ असतात त्यांच्या थ्रू हा विषाणू पसरतो किंवा ह्या बॅटला ह्याचं नैसर्गिक यजमानसुद्धा मानलं जातं. मार्बर्ग विषाणू फ्रूट बॅट्सपासून लोकांमध्ये पसरतो आणि संक्रमित लोकांच्या रक्त किंवा अवयव किंवा बाकीचे जे इतर शारीरिक द्रव आहेत त्यांच्याशी जर बाकीच्यांचा थेट संपर्क आला तर अशा व्यक्तींना सुद्धा हा विषाणू पसरू शकतो. ठीक आहे, आणि या द्रव पदार्थांनी दूषित पृष्ठभाग आणि ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशनद्वारे हा मानवांमध्ये पसरतो. याच्यावरती उपचार काय आहे मग तर मार्बर्गवर उपचार करण्यासाठी कोणतीही अधिकृत लस किंवा औषध नाही आहे, पण लक्षणं कमी करण्यासाठी रिहायड्रेशन ट्रीटमेंट म्हणजे पुनर्जलीकरण उपचार करण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. जावेद खान अमरोही यांचं 14 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले. ते प्रसिद्ध डॅश डॅश होते. तर ते प्रसिद्ध अभिनेता होते. नाव लक्षात ठेवा, जावेद खान अमरोही. तर हे ज्येष्ठ अभिनेते होते ज्यांचं 14 फेब्रुवारीला निधन झाले. यांनी बऱ्याच पिक्चरमध्ये काम केलं जसं की वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, चक दे इंडियामध्ये पण ते होते, लगान आणि अंदाज अपना अपना याच्यासारख्या काही मूवीजमुळं ते ओळखले जातात. तसंच DD म्हणजे हे जे आपलं नॅशनल चॅनल आहे तर तिथे एक सिरियल होती नुक्कड नावाची, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध सुद्धा होते नुक्कडसाठी. ओके, 1990च्या दशकातले जे काही हिट चित्रपट होते जसे की हम हे राही प्यार के, लाडला पिक्चर, इश्क मूवी आणि 1988चे जे काही TV सिरियल होत्या जसं की मिर्झा घालिब,
ही अमरोही यांची काही बरेच उल्लेखनीय कामं आहेत. ठीक आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता ही एक झाली महत्त्वाची निधन वार्ता. तसंच काही या रिसेंट पिरियडमध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन झालं आहे त्यावरती सुद्धा आपण एकदा ओव्हरलुक करून घेऊयात. तर प्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांचं सुद्धा फेब्रुवारी 2023मध्ये निधन झाले. त्या चित्रकार होत्या. पद्मभूषण पुरस्कार विजेते दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचं 4 फेब्रुवारीला निधन झाले. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं 5 फेब्रुवारीला निधन झालं. प्रसिद्ध कन्नड लेखक के.व्ही. तिरुमलेश यांचं हैदराबादमध्ये फेब्रुवारी मंथमध्येच निधन झालं आहे. आणि प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक सागर उर्फ विद्यासागर रेड्डी यांचं सुद्धा 2 फेब्रुवारीला निधन झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय 15 फेब्रुवारी. तर या दिवशी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन ICCD साजरा केला जातो, म्हणजे इंटरनॅशनल चाइल्डहुड कॅन्सर डे. ओके, म्हणजेच ICCD. तर ही जी मोहीम आहे ही 2021मध्ये सुरू झालेली बघा, आणि 2023मध्ये ती संपणार आहे, म्हणजे 3 वर्षे ही चालणार आहे. आणि बेटर सर्वायवल हे 3 वर्षाच्या उपक्रमाचं घोषवाक्य आहे किंवा थीम आहे. तर ही मोहीम WHO ग्लोबल चाइल्डहुड कॅन्सर इनिशिएटिव्हचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही प्रयत्न करत असते. आता हे उद्दिष्ट काय आहे मग या WHOचं? तर 2030पर्यंत जगभरात कर्करोगाचं निदान झालेल्या कमीत कमी 60 मुलांना म्हणजे जगवण्याचा प्रयत्न करणं हे याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, ICCDच्या 3 वर्षांच्या म्हणजे 2021 पासून 2023ची जी मोहिमेची थीम आहे ती आहे बेटर सर्वायवल. नाव लक्षात ठेवा, यावरती प्रश्न बनू शकतो. आता ICCD किंवा चाइल्डहुड कॅन्सर जे आहे ही जी संस्था आहे याबद्दल आपण माहिती बघूया. याची स्थापना झालेली 1994मध्ये. ही जगातली बालपणातील कर्करोगासाठी सर्वात मोठी रुग्णसहाय्य संस्था आहे. ओके, जगातली सगळ्यात मोठी रुग्णसहाय्य संस्था कुणासाठी? तर बालपणातल्या कर्करोगासाठीची. संस्थेमध्ये 170 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ग्रुपचा समावेश आहे, जसं की ज्याच्यामध्ये पालक संस्था आहेत, बालपण कर्करोग वाचलेल्या संघटना आहेत आणि बालपण कर्करोग समर्थन गट आहेत, तसंच कर्करोग समाज यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. यांनी 2002मध्ये वार्षिक आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन तयार केलेला. ओके, तसंच सोबतच आपण फेब्रुवारीतले काही इतर महत्त्वाचे दिवस बघून घेऊयात. बघा, 1 फेब्रुवारी जागतिक सूर्यनमस्कार दिन, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळभूमी दिन, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, 12 फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस किंवा डार्विन दिवस पण असतो त्याच दिवशी, 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन, 19 फेब्रुवारी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते, 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिन असतो, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, 24 फेब्रुवारी जागतिक मुद्रण दिन, 27 फेब्रुवारीला 2 महत्त्वाचे दिवस असतात, मराठी भाषा दिन तर असतोच, शिवाय जागतिक स्वयंसेवी संस्था दिन पण असतो, आणि 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. ओके, पुढचा प्रश्न, एअर इंडियासाठी 250 विमानं घेण्यासाठी टाटा समूहाने कोणत्या कंपनीशी करार केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय एअरबस. ही एक अमेरिकन कंपनी आहे. तर आपल्या टाटा ग्रुपनी एअर इंडियासाठी एअरबसकडून 250 विमानं घ्यायचा करार केलेला आहे. 40 वाईड बॉडी विमानांसह 250 विमानं घेण्यासाठी अमेरिकन कंपनी एअरबससोबत टाटा ग्रुपनी करार केला आहे. एअरलाईननी 210 नॅरो बॉडी A320 निओ जेटची ऑर्डर दिली आहे. टाटा ग्रुपनी जानेवारी 2022मध्येच बघा एअर इंडियामधला 100% हिस्सा आणि एअर इंडिया एक्सप्रेसमधला 100% भाग भांडवल विकत घेतले. ठीक आहे, एअर इंडियाकडे सध्या 113 विमानं आहेत. टाटा ग्रुपबद्दल सांगायचं झालं तर हा आपल्या भारताचा एक मल्टीनॅशनल ग्रुप आहे किंवा बहुराष्ट्रीय समूह आहे. 150पेक्षा जास्त देशांमध्ये यांचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस तसंच 100 देशांमध्ये कार्यान्वित असलेले हे भारतातलं सगळ्यात मोठा एक समूह आहे. याची स्थापना केलेली याचे संस्थापक होते जमशेदजी टाटा, म्हणजे यांनी स्थापना केलेली याची 1868मध्ये. याचे अध्यक्ष आणि MD आहेत नटराजन चंद्रशेखरन. हेडक्वार्टर आहे मुंबईला. ठीक आहे, पुढचा प्रश्न G20चा प्रश्न आहे हा, आणि यावर्षीचं G20चं अध्यक्षपद आपल्याकडे असल्यामुळं G20चे सगळेच प्रश्न, सगळेच फॅक्ट किंवा सगळेच मुद्दे आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ओके, G20 कल्चर वर्किंग ग्रुपची पहिली बैठक कोणत्या शहरात होणार आहे असा हा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आहे तिसरा पर्याय खजुराहो, जे की मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. तर 22 फेब्रुवारीपासून खजुराहो इथं G20 कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक होणार आहे.
22 ते 25 फेब्रुवारी 2023 या पिरियडमध्ये मध्य प्रदेशातलं मंदिर शहर खजुराहो या ठिकाणी पहिली सांस्कृतिक कार्यगटाची बैठक होणार आहे. या कार्यक्रमाची थीम असेल सांस्कृतिक संपत्तीचं संरक्षण आणि पुनर्स्थापना. या कार्यक्रमामध्ये महाराजा छत्रसाल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक एक्झिबिशन सुद्धा आयोजित केलं जाईल, ज्याचं उद्घाटन करणार आहेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी. ठीक आहे. G20 बद्दल महत्त्वाचे मुद्दे बघूया. G20 किंवा ग्रुप ऑफ 20 असंही याला म्हणतात. हा एक आंतरशासकीय मंच आहे ज्याच्यामध्ये 19 देश आहेत आणि युरोपियन संघ म्हणजे युरोपियन युनियन हा एक ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. G20 हे औद्योगिक आणि विकसनशील अशा दोन्ही देशांसह एकूण जागतिक उत्पादनाच्या सुमारे 90% तसंच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 75 ते 80% आणि जागतिक लोकसंख्येच्या 2/3 भाग आणि जगाच्या अंदाजे निम्मा भूभाग अशा जगातल्या बहुतेक मोठ्या अर्थव्यवस्थांनी मिळून बनलेलं आहे. हे सगळे जे आकडे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ओके. एकूण जागतिक उत्पादनाचा किती हिस्सा आहे G20चा तर 90%. एकूण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या 75 ते 80% हिस्सा G20च्या देशाचा आहे किंवा G20चा आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या 2/3 म्हणजे 2/3 भाग हा G20चा आहे आणि जगाच्या जवळपास अर्धा भूभाग असं मिळून बनलेला हा गट आहे. म्हणजे हे खूप मोठ्या अर्थव्यवस्थेने बनलेला आहे हा ग्रुप. याची स्थापना झालेली 1999 मध्ये अनेक जागतिक आर्थिक संकटांना प्रतिसाद द्यायचा म्हणून याची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न. 16 फेब्रुवारीला दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी भारतातील पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्या चित्रपटाचे नाव काय होते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचं उत्तर आहे चौथा पर्याय राजा हरिश्चंद्र. तर दादासाहेब फाळके यांची पुण्यतिथी झाली रिसेंटली 16 फेब्रुवारीला. धुंडीराज गोविंद फाळके यांनाच दादासाहेब फाळके म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानलं जाते. ते प्रसिद्ध प्रोड्युसर म्हणजे निर्माते होते, दिग्दर्शक होते, तसंच स्क्रीन रायटर सुद्धा होते म्हणजे पटकथा लेखक सुद्धा होते ते. त्यांनी 1913 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र बनवला, जो पहिला भारतीय फीचर फिल्म मानला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीतल्या आजीवन योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ दादासाहेब फाळके नावाचा एक पुरस्कार सुद्धा आपलं भारत सरकार देत असतं आणि 16 फेब्रुवारी 1944 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाला जगातील पहिली पूर्णपणे कार्यरत स्वार्म ड्रोन प्रणाली मिळालेली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही की आपल्या भारताकडे जगातली पहिली पूर्णपणे कार्यरत स्वार्म ड्रोन प्रणाली मिळालेली आहे आणि ही हा जो ड्रोन आहे हा पूर्णपणे भारताने डेव्हलप केलेला आहे आणि हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की जगातली पहिली अशा पद्धतीची एवढी डेव्हलप अशी ड्रोन प्रणाली आपल्याकडे आहे जी की आपणच बनवलेली आहे. ओके. तर आता आपल्या भारतीय लष्करातला जगातली पहिली पूर्णपणे कार्यरत स्वार्म ड्रोन प्रणाली मिळालेली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये न्यू स्पेस रिसर्च कंपनीने आपल्या लष्कराला ही स्वार्म ड्रोन दिलेले आहेत, ज्याच्यामुळं या उच्च घनतेच्या स्वार्म ड्रोनचे संचालन करणारी भारतीय लष्कर ही आता जगातली पहिली मोठी सशस्त्र सेना बनलेली आहे. ओके. तर 100 ड्रोनचा थवा शत्रूच्या प्रदेशामध्ये कमीत कमी 50 किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी ही प्रणाली सक्षम असते. हे ड्रोन विशिष्ट वजनाचे बॉम्बसुद्धा वाहून नेण्यामध्ये सक्षम आहेत आणि आर्म्ड कॉलमसारख्या लक्ष्यांवरती हे मारासुद्धा करू शकतात. स्वार्म रोबोटिक्स ही एक अशी प्रणाली आहे की जी की मल्टिपल ऑटोनॉमस रोबोट्सच्या कोऑर्डिनेशननी हे काम करते. म्हणजे ही एक अशी प्रणाली म्हणून एकाधिक स्वायत्त रोबोट्सच्या समन्वयासाठी एक दृष्टिकोन आहे ज्यामध्ये कमीत कमी मानवी हस्तक्षेप असतो आणि म्हणजे मिनिमम मानवी हस्तक्षेपाद्वारे ह्याचं नियंत्रण केलं जातं आणि खूप मोठ्या संख्येने याच्यामध्ये भौतिक रोबोट्स असतात. ओके. या रोबोट्समधला परस्पर संवाद आणि सुसंगततेद्वारे तसंच पर्यावरणासह रोबोट्सच्या परस्पर संवादाद्वारे सामूहिक स्वसंघटन म्हणजे एसोद्वारे हे त्यांचं बिहेवियर प्रदर्शित करतात. कीटक, मासे, पक्षी आणि प्राणी यांच्यात जे थवावर्तन असतं म्हणजे यांचं जे ग्रुपचं जे बिहेवियर असतं याच्या जैविक अभ्यासाद्वारे जूड अल्गोरिदम याच्यानी सक्षम केलं जातं. ओके. मराठी भाषा विभागानं 2022चे पुरस्कार जाहीर केले आहेत. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे दिला जाणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण यावरती बऱ्याच वेळा या टॉपिकवरती मराठी भाषा विभाग जे वेगवेगळे अवॉर्ड देतं किंवा विंदा करंदीकर यांचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे यावरती बऱ्याच वेळा प्रश्न बनतात.
ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना यावर्षीचा हा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण यावर्षी जे वेगवेगळे पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे, तर कोणता पुरस्कार कुणाला मिळालाय हे पण थोडक्यात बघून घेऊयात. तर मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी विभागाच्या सन 2022च्या या पुरस्कारांची घोषणा केली आहे. याच्यामध्ये विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासोबतच बाकीच्याही काही पुरस्कारांचा समावेश आहे. तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना जाहीर झालाय. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, तर 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्राध्यापक नलगे यांची कथा, कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये यांनी लेखन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी जवळपास 90 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. ओके, तसंच दुसरा पुरस्कार आहे श्री पु भागवत पुरस्कार. तर हा पुरस्कार जो आहे हा ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झालेला आहे. याचं स्वरूप आहे 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या प्रकाशनाने, हे जे ग्रंथाली प्रकाशन आहे ना, यांनी आत्तापर्यंत 1240 ग्रंथ प्रकाशित केलेत आणि मागच्या 48 वर्षांपासून हे प्रकाशन कार्यरत आहे. जसं की वेगवेगळ्या विषयामध्ये प्रकाशन करायचेच, पण सोबतच पुस्तकांचं प्रदर्शन करणं, ग्रंथ चर्चा करणं, वाचकांची चळवळ भरवणं, तर असे वेगवेगळे उपक्रम या ग्रंथाली प्रकाशननी राबवलेले आहेत आत्तापर्यंत. ओके, यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, श्री पु भागवत पुरस्कार हा ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झालेला आहे. त्यासोबतच डॉक्टर अशोक राग केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉक्टर विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. डॉक्टर अशोक राग केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेसाठी सुद्धा दिला जातो. तर जे पर्सन जर विचारलं तर डॉक्टर विठ्ठल वाघ यांना मिळाला आहे. आणि कोणत्या संस्थेसाठीचा पुरस्कार मिळाला आहे, तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना हा डॉक्टर अशोक राग केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेसाठीचा मिळालेला आहे. याचं स्वरूप पण सेम आहे, 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. ओके, तसंच कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार द ता भोसले यांना जाहीर झालाय. या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा सेम आहे, 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. हा पुरस्कार सुद्धा संस्थेसाठी सुद्धा दिला जातो. तर कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संस्थेसाठीचा कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी या परिषदेला जाहीर झालेला आहे. याचं पण स्वरूप सेम आहे, 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र. ठीक आहे, आय होप तुम्ही या क्वेश्चनमध्ये सगळे इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन केले असतील. तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. धर्मा गार्डियन हा लष्करी सराव कोणत्या देशासोबत होणार आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय, जपानसोबत हा धर्मा गार्डियन नावाचा सराव होणार आहे 17 फेब्रुवारीपासून. तर भारत आणि जपान यांच्यातल्या धर्मा गार्डियन सराव या संयुक्त लष्करी सरावाची ही 4थी आवृत्ती होती, जी की 17 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत चालणार आहे. कुठे, तर जपानच्या कॅम्प इमाजू शिंगा प्रांत, जपान या ठिकाणी. ओके, तर भारतीय लष्कराच्या गढवाल रायफल्स रेजिमेंटचे सैनिक आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स म्हणजे JGSDFचे पायदळ रेजिमेंट याच्यामध्ये सहभागी होणार आहे. जपानबद्दल महत्त्वाचे पॉईंट, हा पूर्व आशियातला एक बेट देश आहे, वायव्य प्रशांत महासागरामध्ये वसलेला आहे. यातले काही महत्त्वाचे मुख्य बेट आहेत, नावं लक्षात ठेवा. होकायडो, होन्शू, शिकोकू, क्युशू आणि ओकिनावा ही जपानची 5 मुख्य बेटं आहेत. याची राजधानी आहे टोकियो. लोकसंख्या आहे फक्त 12.5 कोटी आणि ह्याचे पंतप्रधान आहेत सध्याचे फुमियो किशिदा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. चेन्नई येथे झालेल्या तर्कश सरावामध्ये भारतासोबत कोणता देश सहभागी झाला होता? अगेन हा पण एक सरावाचाच प्रश्न आहे. सरावाचे प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. तुम्हालाही ह्याचा इम्पॉर्टन्स समजला असेल की प्रत्येक एक्झाममध्ये सरावाबद्दल कुठला ना कुठला प्रश्न असतोच हमखास. किंवा असेही प्रश्न बनतात की एका साईडला सराव देतात, दुसऱ्या साईडला ते कोणत्या ठिकाणी झाले किंवा कोणकोणत्या देशांमध्ये झाले असाही प्रश्न बनू शकतो. किंवा बऱ्याच वेळा मल्टीलायनर प्रश्नसुद्धा आयोग विचारत असतो सरावाबद्दल. ओके, तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर चेन्नई इथे झालेला तर्कश सराव तर ह्याच्यासोबत भारतासोबत कोणता देश सहभागी झाला होता असं विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमेरिका. ओके, तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजे NSG आणि US स्पेशल ऑपरेशन फोर्स म्हणजे SOF यांच्यामध्ये संयुक्त सराव तार्कशच्या 6व्या आवृत्तीचा नुकताच चेन्नई इथे समारोप झाला आहे. म्हणजे ही यावर्षीची 6वी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. 16 जानेवारीपासून सुरू झालेला ते 14 फेब्रुवारीपर्यंत आणि ही यावर्षीची 6वी आवृत्ती होती.
NSG आणि SOF यांचा हा संयुक्त सराव आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा सरावात पहिल्यांदाच समावेश केला गेला होता हे सुद्धा पॉईंट विचारला जाऊ शकतो. तर केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर टेरर रिस्पॉन्स या सरावामध्ये पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आले होते. ओके, म्हणजे टेक्नॉलॉजीनुसार कसं टॅकल करायचं हे सुद्धा आपल्या लष्कराला किंवा NSGला शिकवलं जाते. ठीक आहे, तर दहशतवाद्यांच्या रासायनिक आणि जैविक हल्ल्यांना तोंड देण्यासाठीचा हा सराव होता. रशिया युक्रेन युद्धामध्ये किंवा या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक आणि जैविक हल्ल्यांना सरावाचा भाग बनवण्यात आलं होतं. त्यामुळे या बऱ्याच गोष्टींचा पहिल्यांदाच या सरावामध्ये समावेश करण्यात आला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी पहिली भारतीय खेळाडू डॅश डॅश ठरली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय दीप्ती शर्मा. ही आपल्या भारताची स्टार फिरकीपटू आहे. दीप्ती शर्मा हिनं वेस्ट इंडिज विरुद्ध सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे. ती कामगिरी म्हणजे ती सगळ्यात जास्त विकेट घेणारी पहिली भारतीय बॉलर ठरलेली आहे. लेग स्पिनर पूनम यादवला तिनं मागं टाकलंय. या पिरियडमध्ये दीप्ती शर्मा ही T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 100 विकेट घेणारी पहिली भारतीय बॉलर सुद्धा ठरलेली आहे. ओके, तर महिला क्रिकेटमध्ये 2020मध्ये सगळ्यात जास्त विकेट घेणारे जे प्लेयर आहेत त्या बघूयात. पहिल्या आहेत आता दीप्ती शर्मा, त्यांनी 100 विकेट घेतल्यात. पूनम यादव या 98 विकेट घेतल्यात. राधा यादव यांनी 67 विकेट घेतल्यात. झुलन गोस्वामी यांनी 56 विकेट घेतल्यात. तर राजेश्वरी गायकवाड यांनी 50 विकेट घेतलेल्या आहेत. आणि तेच जर मेल क्रिकेट टीमचं विचार घेतलं तर यजुर्वेंद्र चहल, तर हा या फॉर्मॅटमध्ये भारतासाठी सगळ्यात जास्त विकेट घेणारा बॉलर आहे. त्यांनी 91 विकेट घेतलेल्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न. फेब्रुवारी 2023मध्ये भारताने कोणत्या देशासोबत राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा सूट देण्याबाबत सामंजस्य करार केलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय फिजी. आपण लास्ट लेक्चरमध्ये आय थिंक किंवा त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये जागतिक हिंदी संमेलनाचा प्रश्न बघितला होता आणि ते यावर्षी फिजी या देशामध्येच आयोजित केलं जाणार आहे. ओके, आणि हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा की आपण आता फिजीसोबतच असा करार केलेला आहे की राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा सूट देण्याबाबतचा हा करार आहे. ओके, तर या कराराअंतर्गत राजनैतिक आणि अधिकृत पासपोर्ट धारक 90 दिवसांपेक्षा जास्त पिरियडसाठी व्हिसाशिवाय एकमेकांच्या प्रदेशात येऊ शकतात, फिरू शकतात किंवा राहू सुद्धा शकतात. आणि हा करार दोन्ही देशांमधला जो प्रवास आहे ते वाढवायला प्रोत्साहन देण्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे. फिजीचे पंतप्रधान सिटिवनी राबुका आणि आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांच्या उपस्थितीमध्ये या कराराची म्हणजे करारावरती साईन वगैरे झालेले आहेत. फिजी जो आहे हा देश, याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ तर हे दक्षिण प्रशांत महासागरातलं एक द्वीपराष्ट्र आहे. 300पेक्षा जास्त बेटांचा समावेश आहे, ज्यामध्ये सगळ्यात मोठं जे बेट आहे ते लेऊ आणि वानुआलेऊ हे आहेत. ओके, फिजी ही एक घटनात्मक राजशाही आहे ज्याच्यामध्ये ब्रिटिश सम्राट हे राज्याचे प्रमुख असतात आणि सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान काम करतात. याची राजधानी आहे सुवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या टीम मेंटॉर म्हणून कोण सामील झाले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय सानिया मिर्झा. इंटरेस्टिंग आहे ना की क्रिकेटची टीम आहे आणि टेनिसपटू आहेत सानिया मिर्झा, यांचं टीम मेंटॉर म्हणून आता सिलेक्शन झालेलं आहे. ओके, तर सानिया मिर्झाची RCBच्या मार्गदर्शक किंवा टीम मेंटॉर म्हणून 4 ते 6 मार्च या पिरियडमध्ये जे मुंबईमध्ये WPL महिला प्रीमियर लीग होणार आहेत तर या मॅचेससाठी टीम मेंटॉर म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे. फ्रँचायझीनं ऑस्ट्रेलियन बेन सॉयर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून सुद्धा जाहीर केलेलं आहे. आता सॉयर हे कोण आहेत तर हे न्यूझीलंडच्या महिलांचे मुख्य प्रशिक्षक आहेत. तसंच मागच्या वर्षी जे ऑस्ट्रेलियाची टीम जिंकली होती वर्ल्ड कप तर त्या टीमचे ते सहाय्यक प्रशिक्षक सुद्धा होते बेन सॉयर. ठीक आहे, आता आपण सानिया मिर्झा यांच्याबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती जाणून घेऊया, कारण त्यांनी यावर्षीच पूर्ण आंतरराष्ट्रीय टेनिसमधून रिटायरमेंट अनाऊन्स केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न बघायला मिळू शकतो. तर सानिया मिर्झा या आपल्या भारताच्या स्टार टेनिसपटू आहेत, तुम्हाला माहिती असेलच. 2003ला सानियानी त्यांच्या प्रोफेशनल टेनिसला सुरुवात केलेली. त्यांनी आजपर्यंत 6 ग्रँड स्लॅम जिंकलेत. महिला टेनिस असोसिएशनच्या एकेरी क्रमवारीत म्हणजे सिंगल्समध्ये अव्वल 30मध्ये पोहोचणारी सानिया मिर्झा ही पहिली भारतीय महिला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. तसंच सानिया या आपल्या करिअरमध्ये दुहेरी क्रमवारीत म्हणजे डबल्समध्ये नंबर 1 वरती सुद्धा होती. 2005मध्ये WTA एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय सुद्धा ठरलेली आहे. ओके,
आता पुढचा प्रश्न, बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी भारताच्या कोणत्या मंत्रालयाने खनन प्रहरी हे मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या खाणकाम केलं जातं आणि आता आपल्या मंत्रालयाने, कोळसा मंत्रालयाने, म्हणजे दुसरा पर्याय हे याचं उत्तर आहे, तर या मंत्रालयाने खनन प्रहरी नावाचं मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे. ओके, हे जे नाव आहे ॲपचं, यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे हा प्रश्न फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर खनन प्रहरी हे बेकायदेशीर कोळसा खाणकामाची तक्रार करण्यासाठी हे कोळसा मंत्रालयाचं मोबाईल ॲप आहे. कुठल्याही बेकायदेशीर कोळसा खाण घटनेची जिओटॅग केलेली पिक्चर्स तसेच घटनेच्या ठिकाणावरून कोणत्याही नागरिकाला माहिती देण्यासाठी हे एक खूप महत्त्वाचं ॲप आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अमेरिका स्थित भारतीय वंशाचे डॅश डॅश यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा, कारण बऱ्याच मोठमोठ्या कंपन्यांचे CEO किंवा मोठ्या मोठ्या पदांवरती आपल्या भारतीय व्यक्तींचं किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीचं सिलेक्शन होते. ही आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. ओके, आणि अशा मुद्द्यांवरती सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला पर्याय, नील मोहन. तर हे अमेरिका स्थित भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत नील मोहन, यांची आता यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत जी यूट्यूबची जी पॅरेंट कंपनी आहे अल्फाबेट इंकनी अशा पद्धतीची ही घोषणा केलेली आहे. याआधी कोण होतं मग या पदावरती? तर सुसान वोजिकी असं त्यांचं नाव होतं. याआधी यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या सुसान वोजिकी. तर हे गुगलच्या जाहिरात विभागात उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. या 2014 साली यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या होत्या सुसान वोजिकी, पण काही पर्सनल रिझनमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे या पदावरून आणि त्या जागी आता नील मोहन यांचं सिलेक्शन झालेलं आहे. नील मोहन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 2008 साली गुगलमधून आपल्या कामाला सुरुवात केलेली. 2015 साली ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून रुजू झाले. नील मोहन आणि सुसान वोजिकी म्हणजे पहिले हे जे या पदावरती ज्या व्यक्ती होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजिकी, तर या दोघांनी मिळून 15 वर्ष एकत्र कामसुद्धा केलेलं आहे. आणि आता जेव्हा सुसान वोजिकी यांनी राजीनामा दिला आहे तर त्या पदावरती नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, यूट्यूबबद्दल सांगायचं झालं तर ह्याचे संस्थापक आहेत जावेद करीम, चाड हर्ले आणि स्टीव्ह चेन. हे तिन्ही जण याचे संस्थापक आहेत. याची स्थापना झालेली 14 फेब्रुवारी 2005ला. ह्याचं मुख्यालय आहे सॅन ब्रुनो, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स या ठिकाणी, आणि याची पॅरेंट कंपनी आहे गुगल. ओके, ICAO एव्हिएशन सेफ्टी ओव्हरसाईट रँकिंगमध्ये भारताचं स्थान कितवं? या प्रश्नाचं उत्तर आहे 55वा रँक आहे यावर्षी. हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण मागच्या वर्षी या रँकिंगमध्ये आपण 112व्या नंबरवरती होतो आणि त्यावरून आता डायरेक्ट 55 म्हणजे 55th रँकवरती आपण सध्या आहोत. ओके, त्यामुळे हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. खूप मोठ्या क्रमांकाने आपण प्रगती केलेली आहे ह्याच्यामध्ये रँकिंगमध्ये. आता हे ICAO म्हणजे काय आहे बरं? तर इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन, म्हणजेच मराठीत त्याला आपण म्हणू शकतो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना, म्हणजे ICAOची ही रँकिंग आहे, ज्यामध्ये आता आपल्याला 55वा रँक मिळालेला आहे. लास्ट इयर होता 112वा रँक. ओके, याची ICAOची स्थापना, ही जी संघटना आहे त्याची स्थापना 7 डिसेंबर 1944ला झालेली. हेडक्वार्टर आहे मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी, आणि सध्या याच्यामध्ये 187 देश या ICAOचे सदस्य देश आहेत. ठीक आहे, आता हे जे रँकिंग आहे किंवा ह्याचं ऑडिट का करतात बरं? तर इनडायरेक्टली हे जे ICAO आहे तर हे इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशनचा एक वॉचडॉग म्हणून काम करतं. त्याच्यामुळे काय होतं की ICAO हे सदस्य राष्ट्रांनी त्याच्या स्वतःच्या अधिकार क्षेत्रामध्ये नागरी उड्डाणांची सुरक्षा सुधारण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आहे की नाही हे चेक करण्याचं काम हे ICAO करत असतं, आणि त्यासाठीचं हे ऑडिट असतं किंवा रँकिंग असते. ठीक आहे, ICAO हे युनिव्हर्सल सेफ्टी ओव्हरसाईट ऑडिट प्रोग्रामच्या माध्यमातून त्याचे जे 187 सदस्य देश आहेत तर या देशांच्या सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्यावरती हे सारखं लक्ष ठेवण्याचे एक काम करत असतं. ओके, मासिक पाळीच्या रजेचा कायदा करणारा पहिला युरोपीय देश कोणता? खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण अशा पद्धतीची जी कन्सेप्ट आहे ती आत्तापर्यंत आपण आपल्या देशामध्ये कधी ऐकलीसुद्धा नसेल, किंवा आपण इमॅजिनसुद्धा नाही करू शकत की मासिक पाळीलासुद्धा तिथल्या गव्हर्नमेंटने आता रजा दिलेली आहे, ते पण पेड लीव्ह दिलेली आहे. आणि अशा पद्धतीचा कायदा ह्या एका युरोपियन कंट्रीनं पारित केला आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे स्पेन.
ओके. म्हणजे स्पेनमध्ये रिसेंटली एक कायदा पास करण्यात आलेला आहे आणि खरंच हा एक क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल. कारण मासिक पाळी म्हणजे जे मेन्स्ट्रुअल जे पिरियड्स असतात किंवा मेन्स्ट्रुअल सायकल असतात, तर या पिरियड्स दरम्यान रजेची मागणी करणारा कायदा हा स्पेन सरकारने आता मंजूर केलेला आहे. या कायद्याद्वारे स्पेनमधल्या ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना आता मासिक पाळीच्यामध्ये पगारी सुट्टी मिळणार आहे, म्हणजे पेड लीव त्या घेऊ शकतात. मासिक पाळी रजा म्हणजेच मेन्स्ट्रुअल लीव हा जो कायदा आहे हा संमत करणारा स्पेन हा पहिलाच युरोपीय देश आहे. लक्षात ठेवा, हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओके. स्पेनमधल्या संसदेने लैंगिक आणि पुनरुत्पादक अधिकार विधेयकाच्या अंतर्गत या मेन्स्ट्रुअल लीव या कायद्याला आता मंजुरी दिलेली आहे. आणि हा जो कायदा आहे ना, म्हणजे हे जे विधेयक आहेत लैंगिक आणि पुनरुत्पादक अधिकार विधेयक, तर ह्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कायद्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी हा एक आहे मेन्स्ट्रुअल लीव. त्यासोबतच अजून एक कायदा आहे ज्या अंतर्गत 16 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या मुलगी किंवा महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देणं. अजून एक कायदा आहे जसं की मुक्तपणे आपल्या ओळखपत्रातलं जेंडर बदलण्याचा अधिकारसुद्धा या विधेयकामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. स्पेनमध्ये मासिक पाळी रजा म्हणजे मेन्स्ट्रुअल लीव या कायद्याच्या अंतर्गत मासिक पाळीच्या दरम्यान मग किती दिवस सुट्ट्या मिळणार असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 दिवस, 4 दिवस की 5 दिवस. तर कॉमनली 3 दिवस कामावर अनुपस्थित राहण्याची परवानगी हा कायदा देतो. पण जर काही स्त्रियांना म्हणजे खूप जास्त त्यांना त्रास होतो, जसं की तीव्र पेटकं येणं किंवा मळमळ होणं, चक्कर होणं, उलट्या येणं, तर असा ज्यांना खूप जास्त त्रास असतो तर अशा महिलांना 5 दिवसांपर्यंत अब्सेंट राहण्याची परवानगी हा कायदा आता देतो. म्हणजे त्या सगळ्या पेड लीव्स असतील. ओके. पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफीचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? याचं उत्तर आहे तिसरा पर्याय, सौराष्ट्रच्या टीमनी यावर्षी रणजी ट्रॉफीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. आणि कुणाला हरवलंय तर पश्चिम बंगालला हरवलंय 9 विकेटनी. ठीक आहे. तर हा जो मॅच होता फायनलचा सौराष्ट्र वर्सेस पश्चिम बंगाल, तर हा कलकत्त्याच्या ईडन गार्डनवरती झालेला, ज्याच्यामध्ये सौराष्ट्रनी पश्चिम बंगालच्या टीमला 9 विकेटनी हरवून ही ट्रॉफी जिंकलेली आहे. ही सौराष्ट्राची दुसरी वेळ आहे ही ट्रॉफी जिंकण्याची. यापूर्वीसुद्धा 2019-20मध्ये जे मॅचेस झालेली, रणजी ट्रॉफी झालेली, तर तेव्हासुद्धा सौराष्ट्र हीच टीम जिंकलेली. आणि तेव्हा इंटरेस्टिंग म्हणजे फायनलमध्ये त्यांच्या अगेन्स्ट पश्चिम बंगालचीच टीम होती तेव्हासुद्धा, आणि आत्तासुद्धा पश्चिम बंगालचीच टीम होती. ओके. तेव्हासुद्धा सौराष्ट्र जिंकलं होतं 2019-20ला, आणि यावर्षीचं सुद्धा विजेतेपद हे सौराष्ट्राच्याच टीमने पटकावलेलं आहे. ठीक आहे. यावर्षीचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तर ते मिळाला आहे सौराष्ट्राचा जो कॅप्टन आहे उनाडकट याला मिळाला आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजचा जो खिताब आहे रणजी हंगामाचा तर तो मिळाला आहे अर्पित वसावडा. हे दोन्ही नाव महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. थोडक्यामध्ये आपण या रणजी ट्रॉफीची हिस्ट्रीसुद्धा बघूयात. तर बघा, ही जी रणजी ट्रॉफी आहे ही स्पर्धा 1934 पासून आयोजित केली जाते. पहिला जो मॅच होता तो मद्रास आणि मैसूर यांच्या दरम्यान होता. 4 नोव्हेंबर 1934ला तो पार पडलेला. कुठं तर चेपॉक मैदानावर. हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, चेपॉक मैदानावर. ठीक आहे. आणि आपल्या मुंबईनं ही रणजी ट्रॉफी 41 वेळा जिंकलेली आहे. यावर्षीची जी ही ट्रॉफी होती ना, ही सिरीज ही 88वा हंगाम होता ह्या सिरीजचा. आणि त्याच्यापैकी आत्तापर्यंत आपण मुंबईने आपल्या 41 वेळा हा किताब जिंकलेला आहे. ठीक आहे. या पूर्ण रणजी ट्रॉफीमध्ये किंवा ह्या सगळ्या ज्या सिरीज असतात, ह्याच्या जे मॅचेस असतात, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात जास्त रन कुणी काढलेत तर ते वसीम जाफर यांनी काढलेले आहेत. 10,665 रन त्यांनी केलेत आत्तापर्यंत. आणि सगळ्यात जास्त विकेट घेतल्यात राजिंदर गोयल, 640 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत. ठीक आहे. या सर्वाधिक विकेट आहेत या रणजीमधल्या. आणि रणजी ट्रॉफीतले आजपर्यंतचे जे विजेते आहेत किंवा जे रनरअप आहेत ते पण बघून घेऊ आपण 3-4 शेवटचे. तर यावर्षी सौराष्ट्र विजेता आहे, पश्चिम बंगाल उपविजेता आहे. 2021-22ला मध्य प्रदेश जिंकलेला, मुंबई उपविजेता होती. 2019-20ला सौराष्ट्र जिंकलेला, पश्चिम बंगाल उपविजेता होता. आणि 2018-19मध्ये विदर्भ जिंकला होता आणि तेव्हा सौराष्ट्र हा उपविजेता होता. तर शेवटचे जे लास्ट रिसेंट 4 मॅचेस आहेत ते तरी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नॅशनल जिओग्राफिकची पिक्चर्स ऑफ द इयर स्पर्धा 2023 जिंकणाऱ्या भारतीय वंशाच्या छायाचित्रकाराचं नाव काय आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण हा भारतीय वंशाचा व्यक्ती आहे ज्याला नॅशनल जिओग्राफिकचा एक अवॉर्ड मिळाला आहे. आणि त्याचा आन्सर आहे कार्तिक सुब्रमण्यम. तर हे एक भारतीय वंशाचे छायाचित्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत, कार्तिक सुब्रमण्यम, नाव लक्षात ठेवा. आणि ह्यांना नॅशनल जिओग्राफिकच्या फोटो ऑफ द इयर 2023 या स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळाला आहे.
आता त्यांनी कुठला फोटो काढलाय, तर ह्यावरती सुद्धा एखादी लाईन विचारली जाऊ शकते. तर इगल्स बॅटलिंग फॉर अ स्पॉट ऑन अ ब्रांचिंग आणि डान्स ऑफ द इगल्स असं त्यांनी त्याला टायटल दिलेलं. म्हणजे काय, तर झाडाच्या फांदीवर बसण्यासाठी एक म्हणजे बरेच गरुड धडपडत आहेत आणि त्याच्यासाठीचं तेव्हाचं त्यांनी ते पिक्चर क्लिक केलेलं, ज्याच्यासाठी त्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे. ठीक आहे. तर डान्स ऑफ द इगल असं टायटल असलेलं ती इमेजेस होत्या. आणि बाल्ड इगल प्रिझर्व इथं घेण्यात आलेले हे पिक्चर होते. हे पण नाव लक्षात ठेवा. कुठं घेतलेला तो पिक्चर, तर बाल्ड इगल प्रिझर्व. आणि ते नॅशनल जिओग्राफीच्या मे महिन्याची जी त्यांची आवृत्ती असेल, तर त्याच्यावरती ह्यांनी काढलेला ज्याला पुरस्कार मिळाला आहे, तर ती इमेज पहिल्या पेजवरती म्हणजे कव्हर पेजवरती असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न. अलीकडेच कविवर्य डॅश डॅश लिखित जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे हे गीत कुणी लिहिलंय हे आपल्याला इथे विचारलंय. तर याचं उत्तर आहे पहिला पर्याय, राजा बडे. तर हे कविवर्य राजा बडे यांनी लिहिलेलं जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आत्तापर्यंत म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा हे गाणं ऐकलं असेल, पण असा दर्जा दिला नव्हता. आता हा देण्यात आलेला आहे. आणि ह्याची अंमलबजावणी कधीपासून झाली आहे, तर शिवजयंतीपासून ह्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. याचा शुभारंभ चंद्रपूरमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली. आपण थोडक्यात राजा बडे यांच्याबद्दल पण माहिती जाणून घेऊयात. तर त्यांनी या गाण्यासोबतच बरेच अजूनही काही काव्यरचना केलेल्या आहेत, जसं की कळीदार कपुरी पान, चांदणे शिंपित जाशी, असे बरेच त्यांनी दर्जेदार काव्यरचना केलेल्या आहेत. त्यांनी बरेच गाणी पण लिहिली, जसं की चांदणे शिंपित जाशी आत्ता मी सांगितलेलं गाणं, तर हे याला संगीत हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेलं. आणि जय जय महाराष्ट्र माझा ह्याचे गायक आहेत शाहीर साबळे. ठीक आहे. तसंच माझी या माहेरा जा, हसतेस अशी का मनी, तर हे गाणे लता मंगेशकर यांनी गायलेले आहेत. राजा बडे यांनी फक्त गाणेच नाही तर काही पुस्तकंसुद्धा लिहिलेली आहेत, जसं की अशी गंमत आहे, मंदिका, मखमल, माझी या माहेरा जा, योजनगंधा, रसलीना, वरखाचा विडा, शेफालिका, तर अशी बरीच त्यांची फेमस पुस्तकं आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. G20 देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सची बैठक डॅश डॅश इथं होणार आहे. तुम्ही बघत असाल की रोज 2-3 दिवसातून एक तरी प्रश्न या G20वर असतोच, कारण या वर्षीचं G20चं अध्यक्षपद आपल्याकडं म्हणजे भारताकडं आहे. त्यामुळे या अध्यक्षपद आपल्याकडे असल्यामुळं जवळपास 18 ते 20 वेगवेगळ्या बैठका ह्या पार पडत आहेत. आणि पूर्ण जेव्हा हे आपलं G20 संपेल, तर तेव्हा त्याच्यावरती एक सेपरेट लेक्चर मी बनवेल. म्हणजे कोणती बैठक कुठं झाली किंवा त्यातले काही महत्त्वाचे निर्णय असतील तर ते आपण तिथे डिस्कस करूया. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, बेंगळुरू इथं ही G20 देशांच्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सची बैठक होणार आहे. बेंगळुरू आपल्याला माहिती आहे हे कर्नाटकमधलं ठिकाण आहे. आणि ही जी बैठक आहे ना, तर ह्याचं संयुक्त अध्यक्षपद आहे. म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री आपल्या निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर शक्तिकांत दास, तर हे दोघंसुद्धा या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. ते मुद्दे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. बहुपक्षीय विकास बँकांचं बळकटीकरण, जागतिक अर्थव्यवस्थेतली आव्हानं, जागतिक आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय कर प्रणाली हे या प्रमुख जे मुद्दे आहेत याच्यावरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. ठीक आहे. यावर्षीचं G20चं अध्यक्षपद आपल्याकडं आहे. त्याच्यामुळे G20वरती येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला 100% प्रश्न दिसणारच आहे. आणि एखादा प्रश्न असाही बनू शकतो, सोप्पा जर विचारायचा असेल तर, की पुढीलपैकी कोणता देश G20चा सदस्य देश नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला G20चे सदस्य देश माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण एकदा बघूयात. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, साऊथ कोरिया, मेक्सिको, रूस, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्कीये, UK, USA आणि युरोपियन युनियन. तर एवढे हे G20चे सदस्य आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणजे वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस दरवर्षी डॅश डॅश रोजी साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे पहिला पर्याय, 20 फेब्रुवारी रोजी हा दिवस म्हणजे वर्ल्ड डे ऑफ सोशल जस्टिस हा दरवर्षी 20 फेब्रुवारीला साजरा करण्यात येत असतो. यावर्षीची थीम होती ओव्हरकमिंग बॅरियर्स अँड अनलिशिंग ऑपॉर्च्युनिटीज फॉर सोशल जस्टिस. ठीक आहे. तर आपण या सामाजिक न्याय दिनाबद्दल बोलतोय, तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की ILOनी एक घोषणापत्र स्वीकारलेलं 10 जून 2008ला. ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी 10 जून 2008ला एक निष्पक्ष जागतिकीकरणासाठी सामाजिक न्यायावरचं एक ILO घोषणापत्र स्वीकारलं होतं.
आता ILO बद्दल पण आपण थोडक्यात माहिती बघू. ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष एजन्सी आहे. याच्या स्वरूपात सध्या ती कार्य करते. हिचे हेडक्वार्टर आहे जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. स्थापना झालेली 11 एप्रिल 1919ला आणि सदस्य सध्या आहेत 187 देश, 187 कंट्रीज. ठीक आहे. तर ह्यांनी ILO आपण का बघितलं? कारण 10 जून 2008ला ILOनी निष्पक्ष जागतिकीकरणासाठी सामाजिक न्यायावरचं ILOचं घोषणापत्र स्वीकारलं होतं. ओके. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने पासपोर्ट पोलीस ॲप लॉन्च केलं आहे? याचं उत्तर आहे चौथा पर्याय, परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट पोलीस ॲप लॉन्च केलेलं आहे. कशासाठी? तर पासपोर्ट मिळवण्यासाठी जी काही पोलीस पडताळणीची प्रोसेस असते ही थोडी फास्ट व्हावी किंवा सुलभ सोपी व्हावी, तर ह्याच्यासाठी हे ॲप तयार केलेलं आहे. म्हणजे काय होणार आहे? तर हे ॲप वापरून पडताळणी केल्यामुळं पडताळणीची वेळ ही 15 दिवसावरून 5 दिवसापर्यंत कमी होईल आणि पासपोर्ट मिळण्याचा जो वेळ आहे हा 10 दिवसापर्यंत कमी होऊ शकतो या ॲपमुळं. ठीक आहे. ॲपचं नाव लक्षात ठेवा, पासपोर्ट पोलीस ॲप. पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरमधील कोणते शहर 33व्या पोलीस सार्वजनिक मेळ्याचे आयोजन करत आहे? याचं उत्तर आहे दुसरा पर्याय, जम्मू हे शहर. तर इथले LG म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जम्मूमध्ये 33व्या पोलीस सार्वजनिक मेळ्याचं आत्ता उद्घाटन केलं आहे. हा मेळा कशासाठी? तर पोलीस सार्वजनिक मेळा जो आहे हा पोलीस अधिकारी आणि जनतेमधला जो परस्पर संवाद आहे तो वाढवण्यासाठी किंवा हा संवाद साधण्यासाठी, तसंच सामायिक वारसा साजरा करण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ म्हणून ह्या मेळ्याकडे लोक बघतात. जम्मू काश्मीरचे पोलीस पत्नी कल्याण संघ जो आहे म्हणजे जम्मू काश्मीर पोलीस वाईज वेलफेअर असोसिएशन, तर हे असोसिएशन या मेळ्याचं आयोजन करत असतं. ठीक आहे. जम्मू काश्मीरबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर जम्मू काश्मीर हा आता आपल्या भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा 2019पर्यंत भारताचं एक राज्य होतं, पण भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर हा आता आपल्या भारताचा एक केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. याच्या 2 राजधान्या आहेत. उन्हाळ्यामध्ये श्रीनगर हे राजधानीचं ठिकाण असतं, तर हिवाळ्यामध्ये जम्मू. ओके. ह्याला इतर कोणत्या राज्याच्या सीमा आहेत? तर हिमाचल प्रदेश आणि पंजाब या 2च राज्याच्या सीमा आता जम्मू काश्मीरला लागून आहेत. लक्षात ठेवा, जेव्हापासून हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे ना, तर तेव्हापासून काही जिओग्राफिकल चेंजेससुद्धा झालेले आहेत. कारण आधीचा जो एरिया होता त्याला डिवाईड करून आता त्याच्यापासून लडाख हे सुद्धा वेगळं झालेलं आहे. तर आधी पूर्ण जम्मू काश्मीरच्या प्रदेशाला जेवढं जर काही राज्य किंवा जेवढे देश लागून असतील तर ते आता नाही आहेत. म्हणजे ह्याच्या शेजारचे जे राज्य आहेत ते कोणकोणते आहेत आत्ताच्यानुसार? तर हिमाचल प्रदेश आणि पंजाब हे 2च राज्य आता जम्मू काश्मीरला लागून आहेत. आणि ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा पाहिलं तर फक्त पाकिस्तानलाच जम्मू काश्मीरची बाउंड्री आता लागून आहे. पूर्वी पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान या तिन्ही देशांना जम्मू काश्मीरची बाउंड्री लागून होती, पण आता जम्मू काश्मीरमधून लडाख वेगळा झाल्यामुळं लडाखला अफगाणिस्तान आणि चीनची बाउंड्री लागते. ओके, तुम्ही इथे मॅपमध्ये बघू शकता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठे राज्य जैवविविधता काँग्रेसचे आयोजन करण्यात आले? म्हणजे स्टेट बायोडायव्हर्सिटी काँग्रेस कुठे आयोजित करण्यात आली हे विचारले आपल्याला. तर ही केरळ या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तिथले केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या काँग्रेसचं उद्घाटन केलं आहे. त्यातही स्पेसिफिक सांगायचं झालं तर केरळमधल्या कोझिकोड या ठिकाणी ही या काँग्रेसची यावर्षीची 2री आवृत्तीचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. हे केरळ राज्य जैवविविधता मंडळाने बायोडायव्हर्सिटी अँड लाईव्हलीहूड या थीमच्या अंतर्गत हे प्रोग्राम आयोजित केला होता. त्यातही बघा, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी फॉर वुमन एम्पॉवरमेंट अँड लाईव्हलीहूड या सब्जेक्टवरच्या जे काही कार्यशाळा होत्या तर ते ह्या सब्जेक्टच्या अंडर घेण्यात आल्या होत्या. केरळबद्दल थोडक्यात महत्त्वाचं सांगायचं तर केरळ हे आपल्या भारताच्या मलबार किनाऱ्यावरचं एक राज्य आहे. म्हणजे केरळच्या किनाऱ्याला मलबार हे नाव लक्षात ठेवा, मलबार म्हणतात. आणि हे कधीपासून याची स्थापना झाली आहे? तर राज्य पुनर्रचना कायदा मंजूर झाल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी या राज्याची स्थापना झालेली आहे. सध्याचे गव्हर्नर आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. ठीक आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने आज आपण या लेक्चरमधून फेब्रुवारीचा 3रा आठवडा कंप्लीट केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर समजलं आणि आवडलं असेल. जर आवडलं असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत पण ह्याला शेअर करा आणि या लेक्चरला तुम्ही पण लाईक करा. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहून मला कळवा. तर भेटूयात मग पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.